शिरपूर नगरपालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी काउंटडाऊन सुरू। मुकेशभाई पटेल टाउन हॉलमध्ये उद्या रविवारी मतमोजणी। प्रशासन सज्ज। शिरपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीने अंतिम टप्पा गाठला असून उद्या 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे। शहरातील मुकेशभाई पटेल टाउन हॉल येथे ही प्रक्रिया पार पाडली जाणार असून मतमोजणी सुरळीत, पारदर्शक व शांततेत व्हावी यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत सरोदे यांनी दिली आहे। मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी व जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे। उद्या कोणाच्या पारड्यात सत्ता जाणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागलेले असून मतमोजणी निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। शिरपूर वरळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी दिनांक 2 डिसेंबर 2025 ला मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे व संपूर्ण 75 मतदान केंद्रांची मतमोजणी ही दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी नगर परिषदेचे मुकेशभाई पटेल मेमोरियल टाउन हॉल येथे होणार आहे। त्यासाठी 12 टेबल आम्ही नियोजन केलेलं आहे। 12 टेबलांवरती त्यामध्ये 11 टेबल हे कंट्रोल युनिटवरती मतमोजणी होणार आहे आणि एका टेबलवरती टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार आहे। तथापि टपाली मतदान हे फक्त 4 झालेलं आहे। तसेच प्रत्येक टेबलावरती एक मोजणी पर्यवेक्षक, एक मोजणी सहाय्यक व शिपाई कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या पद्धतीने मतमोजणीसाठी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तसेच संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया ही 8 फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे। त्यासाठी प्रत्येक फेरीमध्ये 2 प्रभागांची मतमोजणी केली जाईल। सर्वप्रथम ज्या प्रभागाची मतमोजणी होईल त्या प्रभागाच्या मतमोजणी प्रतिनिधींना प्रवेश दिला जाईल व मतमोजणी झाल्यानंतर एक्झिट बाहेरच्या मार्गाने बाहेर सोडण्याची नियोजन केलेलं आहे व पुढील वार्डाचे जे मतमोजणी प्रतिनिधी राहतील यांना प्रवेश दिला जाईल। अशा प्रकारे फेरीनिहाय मतमोजणी होईल। उमेदवार प्रतिनिधी यांच्यासाठी मतदान केंद्रामध्ये प्रवेश त्यांना दिला जाईल। ते संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेची पाहणी करू शकतात। तसेच जे जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडनं ज्या पत्रकार किंवा यांना पासे दिलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मीडिया सेल तिथं करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे संपूर्ण मतमोजणीचं नियोजन नगर परिषदेमार्फत करण्यात आलेलं आहे।